शुभ सकाळ. नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते. तर सकाळची वेळ आहे ताईंनो, पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि मी चूल पेटवायला उठलेली आहे. चूल पेटवली, उठले, त्यानंतर मग बाहेरचं झाडलोट, आतलं घर झाडून घेतली अगोदर, त्यानंतर बाहेरचे झाडलोट करायला आलेले आहे. आणि सकाळी पहाटे 5ला चूल पेटवली तर ह्यांना 6:30ला जायचं असतं, तोपर्यंत ह्यांचं पाणी तापतं, माझं पाणी तापतं, त्यामुळे मला लवकर चूल पेटवावी लागते. पहाटे 5ला उठले की मी पहिली चूल पेटवून घेते, त्यानंतर घरं वगैरे झाडलोट करत असते. सकाळची वेळ आहे आणि छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी लवकर उठलं की दिवसाची सुरुवात खूप छान आणि सुंदर होते. इकडे पक्ष्यांचा किलबिलाट चालू झालेला असतो. सगळे पक्षी उठलेले असतात आणि त्यांची चिवचिव चिवचिव चालू झालेली असते. आपण जसं आपल्या पोटासाठी धडपड करतो, दिवसभर राबण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं, तसं सुद्धा पक्ष्यांचं असतं बघा. त्यांच्या पिल्लांसाठी, त्यांनी घरटं बनवण्यासाठी किंवा त्यांच्या पिल्लांसाठी ते सुद्धा सकाळी लवकर उठतात आणि त्यांची चिवचिव चालू झालेली असते. मग काहींची चिवचिव घरटं बनण्यासाठी, घरटं म्हणजे काय म्हणतात ते, घरटं विणण्यासाठी म्हणजे काड्या वगैरे शोधतात, तर काहीजण चारा शोधण्यासाठी इकडे तिकडे धावतात. तर आपलंसुद्धा तसंच असतं. आपणसुद्धा बघा आयुष्यभर आपल्या पिलांसाठी धडपड करतो, कष्ट करतो, म्हणजे मुलांचं आपल्या आयुष्य ब्राईट व्हावं म्हणून. कारण जे आपल्याला मिळालं नाही ते आपल्या मुलाबाळांना मिळावं ही आपल्या प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यामुळे आपण सुद्धा बघा किती धडपड करतो, तसंच पक्ष्यांचं सुद्धा असतं. तर असो, इकडे छान अशी नवीन दिवसाची छान सुंदर सुरुवात झालेली आहे. तर कालच्या व्हिडिओला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल सर्व ताईंचे माझ्या मनापासून आभार. अशाच सुंदर सुंदर कमेंट करत जा आणि खूप छान असा मस्त प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही कालच्या व्हिडिओला, आणि असेच कायमस्वरूपी तुम्ही सपोर्ट करा. तर आजचा व्हिडिओ खूप छान सुंदर असणार आहे. सकाळपासून पहाटेपासूनचं मी तुम्हाला दुपारी 12 वाजेपर्यंतचं माझं रुटीन कसं असतं हे तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक, आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरायचं अजिबात नाही आहे. तर छान अशी सुंदर सकाळची झाडलोट चालू आहे माझी. आणि काय होतं बघा, ही सगळी घरातली कामं करत करत, झाडलोट करत करत उजळायला येतं आणि आमच्या ह्यांचा जायचा टायमिंग होतं. तर ते सकाळी लवकर जातात ना, त्यामुळे मला लवकर उठावं लागतं आणि त्यांचं ते सगळं आवरून त्यांचं ते जातात आणि इकडं माझं चाललेलं असतं माझं काम सकाळचं. ते माझ्या कामात डिस्टर्ब करत नाहीत किंवा मी त्यांच्या कामात डिस्टर्ब करत नाही. आमचं प्रत्येकाचं ठरलेलं असं काम असतं, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतं. इकडे छान सकाळी सकाळी दारामध्ये सडा मारून घेते. खूप छान वाटतं बघा. सकाळचं रुटीन खूप, म्हणजे माझं हे फेवरेट रुटीन आहे. सकाळी आंघोळ झाली की झाडलोट केल्यानंतर वेगळंच वाटतं, आणि सकाळी उठल्यानंतर जे आपण झाडलोट करतो किंवा असं पारुसं काढतो ते एक वेगळंच रुटीन असतं. तर खूप छान वाटतं. आणि एखाद्या दिवशी उशीर झाला तर मग मी आंघोळ पटकन करून घेते, कारण दिवस उगवण्याच्या अगोदर आंघोळ केलेली चांगली असते आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि आपल्या काय म्हणतात ते, आपल्या स्वतःच्या ह्याच्यासाठी सुद्धा. तर इकडे छान असा सगळीकडे सडा मारून घेतला. सडा मारलं की खूप छान वाटतं. आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे, माती खूप तापलेली असते आणि त्या मातीवरती असं पाण्याचा शिडकावा पडला की मातीचा सुगंध खूप छान येतो आणि मला तर खूप सुगंध आवडतो. 5 वाजता सुद्धा बघा, दिवसभर ऊन कडक कडक असं ऊन पडलेलं असतं आणि मी 5 वाजता पाणी मारते ना जेव्हा, तेव्हा इतका छान असा सुगंध येतो आणि खूप असं वाटतं की ती मातीचा सुगंध खूप छान वाटतं. तर सगळीकडे सडा मारून घेतल्यानंतर फडक्याने सगळं जे पाणी आहे ते पुसून घेते, जेणेकरून कोरडं केलं की पटकन सुकतं. आणि जर थोडंसं पाणी राहिलं तर आपलेच पाय त्याच्यावरती उठतात पोर्चवरती, त्यामुळे. तर इकडे सकाळी सकाळी मस्त असं पुसपास केली की खूप छान फ्रेश आणि प्रसन्न असं दारामध्ये वाटतं बघा. आणि मग पटकन आंघोळ झाली की आपल्याला लगेच रांगोळी काढता येते, तुळशीची पूजा करता येते. म्हणून आपल्याला सकाळचं माझं हे धडपड असते की हे सगळं कामं जे आहेत ती पटपट आवरायची. तर असं आहे, इकडे उजळायला येत आलेलं आहे आणि बघू शकता इकडे छान असं मस्त वाटतंय. आज खूप छान असं थोडंसं थंड असं मस्त असं वातावरण होतं, थोडासा गारटा आणि थोडंसं हे, तर खूप छान वाटतं. सकाळी सकाळी गारट्याचं पहिलं उठायला नको वाटायचं गारट्यामुळे, कारण खूप गारटा असायचा. तरीसुद्धा मी पहाटे 4ला, 5ला, 5:30ला असं उठायचे. आता कधी एखाद्या दिवशी झोपायला उशीर झाला की लेट होतो, कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे.
उशीरपर्यंत जागरण होतं आणि कितीही प्रयत्न केला लवकर झोपायचं तर जागरण होतंच. आता रात्री तर माझ्या मैत्रिणीही आल्या होत्या, मैत्रिणी त्यांचे मिस्टर दोघेही आले होते. मग रात्री आम्ही थोडंसं गप्पा मारत बसलो होतो, त्यामुळे थोडासा उठायला उशीर झाला होता. पण तरी 5ला उठतोच आम्ही, तसंही ठरवलेलंच आहे. एखाद्या दिवशीच उशीर होतो, नाहीतर कंटिन्यू 5ला उठणं होतंच. ते इकडे छान असं. आणि रात्री काय होतं, आम्ही दुकानापाशी मस्त अशा गप्पा मारत बसतो. त्या पण येतात कधी कधी त्यांचं काम झालं की, म्हणजे माझी मैत्रीण आणि तिचे मिस्टर दोघेही आणि आम्ही दोघं असं गप्पा मारत बसतो आम्ही. कारण आता मुलं प्रत्येकाने आपापल्या शिक्षणाचं चालू आहे, त्यांच्या परीक्षा चालू आहेत, कोणाचा अभ्यास चालू आहे, तर ते त्यांचं घरामध्ये अभ्यास करत राहतात आणि आम्ही असं मस्तपैकी छान असं संध्याकाळी गप्पा मारत बसतो. खूप छान वाटतं बघा. माझी मैत्रिणीला पण जास्त वेळ नसतो आणि मलाही तसा वेळ नसतो, पण आम्ही संध्याकाळी जेवण वगैरे केलं की थोड्या वेळ इथं गप्पा मारत बसत असतो. ते पण कधीमध्ये जर त्यांना वेळ असेल तर त्या येतात, मला तर काही जाणं होत नाही कारण दुकानामुळे. तर असं मग त्यांना वेळ असतो त्याच येतात माझ्याकडे आणि आम्ही दोघी मस्त अशा गप्पा मारतो. खूप छान बघा. शेजारी असावे तर असे म्हणजे मला आत्तापर्यंत एवढे छान आणि सुंदर कधी शेजारी मिळाले नव्हते. एवढे छानसे शेजारी आहेत आमचे. ते पण आमच्यासाठी खूप चांगले आहेत आणि आम्ही पण त्यांच्यासाठी चांगले आहोत. कसं आहे बघा, शेजार धर्म हा माणसाला खूप चांगला असावा आणि शेजार असा जळका नसावा, म्हणजे आपली प्रगतीवर जळणारा नसावा. खूप असा शेजार आम्हाला चांगला मिळालेला आहे. त्या पण खूप मला नटतात. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे ताई. आणि आमचं म्हणजे असं दोघीचे वेगळीच अटॅचमेंट आहे. एखाद्या काय म्हणतात, आम्ही दोघी सेमच एजचं आहोत. त्यांचं पण वय माझ्या एवढंच आहे, माझं पण त्यांच्या एवढंच, आणि त्यांच्या मुलाचं वय आणि माझ्या समोरचं वय पण एकच आहे. त्यामुळे आमच्या दोघीचं जमतं पण खूप चांगलं. आणि एका वयात असलं की विचारसुद्धा जुळतात. तर ते त्यांच्या ड्युटीला गेलेले आहेत. आता ते कामावरती गेले, त्यांना सोडून आले आणि पटकन दार लावून घेतलं. आता घरातली पटकन देवपूजा वगैरे करून घ्यायची. तर इकडे छान असं सकाळचं प्रसन्न वातावरण घरामध्ये होण्यासाठी बघा, इकडे सकाळी देवपूजा करायच्या अगोदर आणि संध्याकाळी दिवाबत्ती करायच्या अगोदर मी ह्या कापूरदानीमध्ये कापूर टाकत असते, जेणेकरून घरामधलं वातावरण खूप छान सुगंधी राहतं आणि छान घरामध्ये फ्रेश असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि आपले विचार जर पॉझिटिव्ह असतील ना, तर आपल्या घरामध्ये आपोआपच वातावरण जे आहे ते फ्रेश पॉझिटिव्ह राहतं. त्यामुळे आपल्या घरातले विचार महत्त्वाचं असतं, चांगले असणं घरातल्या लोकांचे. तर इकडे छान असं बघा कापूरदानीमध्ये कापूर टाकून घेतलेला आहे आणि घर बघू शकता किती स्वच्छ आणि टापटीप आहे. घरामध्ये अस्ताव्यस्त पडलेलं मला काहीही आवडत नाही. सकाळची वेळ आहे, झाडलोट झालेली आहे, घर बघा किती छान दिसते. आणि पहिली पूजा करायला घेतली, कारण आज सकाळी म्हटलं आंघोळ केली की पहिली हे गेले की पहिली देवपूजा करून घेतली आणि मस्त अशी देवपूजा केली. आजचं खूप छान असं बघा. आणि देवाची पूजा तुम्हाला दाखवते मी आज कशी केलेली आहे. तर हे वस्त्र जे आहे ते फक्त पुसून टाकलेलं आहे. असे 2 वस्त्र आहेत माझ्याकडे, पण हे वस्त्र धुतलं की खराब होतात, त्यामुळे सारखं धुत नाही मी, ओल्या कपड्याने पुसून घेते असते. देवघर ज्यावेळेस पुसते त्यावेळेस सगळं वस्त्र काढून देवघर पुसून घेत असते. त्यानंतर मग ते वस्त्रसुद्धा ओल्या कपड्याने पुसून घेते आणि त्यानंतर मस्त असं म्हणजे पूर्ण देवघरामध्ये हांतरत असते. इकडे छान अशी सुंदर आज फुलं आणलेली होती ह्यांनी, म्हणजे आता आणलेली आहेत भरपूर अशी फुलं आहेत. मला आता 2-3 दिवसाचं टेन्शन नाही. इकडे आईसाहेबांना मळवट वगैरे भरून घेतलेलं आहे आणि आईसाहेबांना मळवट भरून घेतल्यानंतर त्यांचं रूप इतकं छान दिसतं, खुलून दिसतं आणि देवघरात तर खूपच उठून दिसतं. सगळ्या देवांना छान अशी आंघोळ घालून झाली. सगळ्या देवांना त्यांच्या जागेवरती विराजमान केलेलं आहे. आणि एका ताईने मला कमेंटमध्ये विचारलं होतं की ताई तुम्ही देव कशाने स्वच्छ करता, तर मी पाठीमागंसुद्धा सांगितलं होतं ताई की मी सगळे देव आहेत ते पंचामृताने स्वच्छ करते. त्या पंचामृतामध्ये मी लिंबू पिळते, ते लिंबू पंचामृतामध्ये बुडवायचा आणि त्या लिंबानेच देव घासायचं. तर अशा पद्धतीने मी देव घासते. देव खूप छान चकाकी येते देवावरती आणि देवांना कुठल्याही प्रकारचे कसलेही डाग पडत नाहीत. कारण आपण जे वापरतो, देवांना चंदन वापरतो, हे वापरतो, हळदी कुंकू वापरतो, तर त्याचे डाग पडले जातात. म्हणून आपण आठवड्यातनं एखाद्या दिवशी देव उजळवायचे. ते पण कशा पद्धतीने उजळवायचे तुम्हाला एखाद्या दिवशी मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवेल की मी माझ्या देवांना कशा पद्धतीनं उजळवते. मी कुठलीही पावडर कुठलंही काहीही वापरत नाही. मी फक्त देवांना लिंबूचा वापर करते आणि तो
व्यवस्थित असं मी काढते. आणि वॉशिंग पावडर असते ना आपली कपडे धुवायची किंवा टाईड किंवा कुठली तरी, ती थोडीशी घ्यायची, म्हणजे जे चोपट चिकट जे असतं ना तर ते निघून जातं. ते पण त्या लिंबाबरोबर थोडंसं लावलं किंवा आपला सोडा हे तर लावलं तरी ती म्हणजे ते चोपटपणा असतो ना तो निघून जातो आणि देव छान असे मस्त चमकतात. शक्यतो माझे देव छानच असे म्हणजे चमकतातच. त्यामुळे आठवड्यातून एकदा, 15 दिवसातून एकदा, ज्या ज्या दिवशी मला वेळ असेल, एकादशीला देव साफ करावे म्हणतात, त्यामुळे ज्या ज्या दिवशी मला वेळ असेल त्या त्या दिवशी मी अशा पद्धतीने देव जे आहे ते स्वच्छ करून साफ करत असते. आणि देवांचा एकतर अभिषेक पण होतो आणि देव मस्त असे उजळून पण होतात. आणि दुसरं काय नाही, देवांवरती फक्त आपण चंदन लावतो त्याचेच डाग आणि कुंकाचे डाग पडतात. कुंकू थोडंसं आपल्याला खूप लाल असतं ना, त्यामुळे. इकडे छान मस्त अशी देवपूजा झालेली आहे. आईसाहेब विराजमान झालेले आहे देवघरामध्ये. आणि बघा, माझ्या देवघराला फक्त आणि फक्त आईसाहेबांमुळे शोभा आहे. माझ्या देवघरामध्ये आईसाहेब आहेत म्हणूनच माझ्या सगळ्या देवघराला जे आहे ती शोभा आहे. माझं देवघर खूप उठून दिसतं ते फक्त ह्या 2 मूर्तींमुळे दिसतं. बाकीचे देव तर आहेतच, पण ह्या मूर्ती जर नसल्या ठेवल्या आणि बाकीचे देव ठेवलेले असले ना तरीसुद्धा माझं देवघर सोनं सोनं दिसतं. ह्या 2 मूर्त्या आहेत, त्या मूर्त्यांमुळेच माझ्या देवघराला शोभा आहे आणि माझ्या घरालासुद्धा शोभा आहे. माझ्या घराला घरपण जे मिळालेलं आहे, माझ्या घराला घरपण आलेलं आहे, त्या आईसाहेबांमुळे आलेलं आहे. मी नेहमी सांगते की आईसाहेब जीवनामध्ये आले आणि जीवनाचं सोनं झालं. आता कालच्या व्हिडिओखालीच मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुमच्याकडं परडे आहे, माझ्याकडंसुद्धा परडे आहे. सासूबाई वारलेल्या आहेत, 4 महिने झालेले आहेत. तर आणि परडी सासऱ्यांकडेच आहे गावी आणि आम्ही शहरात राहतो असं त्या ताईंनी सांगितलेलं आहे. पण ताई, आता सध्या सासूबाई वारलेल्या आहेत, वर्षभर जरी परडी गावाला राहिली तरी चालेल, पण त्यानंतर वर्ष झाल्यानंतर तुम्ही परडी नवीन आणा आणि ज्यावेळेस तुम्ही तुळजापूरला जाऊन परडी नवीन घेता त्यावेळेस तुमच्या हातावरती तुम्हाला आता गेनमाळ करून परडी घ्यावी लागेल. आणि ती परडी घेतल्यानंतर तिची जर मनोभावे सेवा केली तुम्ही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीसुद्धा कमी पडणार नाही. इतकं चांगलं होईल तुमचं की खूप म्हणजे खूप चांगलं होईल. बघा, ज्याच्या हातावर परडी आहे त्याने मनोभावे परडीची सेवा केली, आई जगदंबेची सेवा केली तर आई जगदंबा तिच्या संसारामध्ये भरपूर यश देते. ही माझ्या स्वतःचा अनुभव मी सांगते ताईंनो. माझ्या पण सासूबाईच्या हातावर परडी होती आणि ती परडी माझ्याकडे आली, पण माझ्याकडे ती वेगळ्या रूपाने आली. तुम्हाला सांगेल मी एखाद्या व्हिडिओमध्ये माझं परडीचा जीवनप्रवास, म्हणजे काय म्हणतात ती परडी माझ्याकडे कशी आली, मला नेमकं काय होत होतं, त्यामुळे परडी माझ्याकडे आली. जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल माझ्याकडं परडी कशा पद्धतीनं आली तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तर मी तुम्हाला माझं सगळं सांगेन की माझ्याकडं परडी कशा पद्धतीनं आली. आमच्याकडं परडी होती पण त्या परडीचं सगळं व्यवस्थित होत नव्हतं, त्यामुळे मला काय त्रास होत होता. आणि ती परडी कशी आली आणि आमचं सगळं जे जीवन आहे ते कसं बदललं, हे जर तुम्हाला खरंच ऐकायचं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं नक्की स्टोरी सांगेन. तर इकडे छान मस्त सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. ही रांगोळी माझी खूप फेवरेट आहे. आठवड्यातनं एकदा तरी माझ्या दारामध्ये ही रांगोळी असते आणि खूप छान अशी मस्त रांगोळी आहे. तर ही रांगोळी काढली की खूप प्रसन्न वाटतं मला, कारण ही रांगोळी आहे आपली कमळाची रांगोळी. ही दारामध्ये आठवड्यातनं एकदा तरी असली पाहिजे. कमळ हे माता लक्ष्मीचे आसन आहे, त्यामुळे आठवड्यातनं एखाद्या दिवशी गुरुवारी, शुक्रवारी, मंगळवारी ज्या वाराला तुम्हाला जमेल त्या वाराला असं छोटंसं कमळ दारामध्ये काढलं पाहिजे. दारामध्ये लक्ष्मीची पावलं काढली पाहिजे, गोपद्म काढली पाहिजे. तर अशा पद्धतीनं छान सुंदर आणि छोटीशी रांगोळी माझी रोज दारामध्ये असते आणि खूप प्रसन्न वाटतं बघा जेव्हा माझं दार असं सजलेलं असतं. अगदी छोटीशी दारामध्ये रांगोळी असते पण इतकं छान वाटतं दारामध्ये, खूप प्रसन्न असं वाटतं. येणाऱ्या जाणारे सुद्धा म्हणतात तुमच्या दारामध्ये आलं की खूप प्रसन्न वाटतं, कारण आपल्या दारावरूनच आपल्या घराची कळा जी आहे ती समजली जाते. त्यामुळे आपलं दार नेहमी स्वच्छ आणि सुशोभित असलं पाहिजे. आता बघा, आमच्या दारापुढे सगळं जे आहे ते गवत इतकं हिरवंगार होतं, ते आता उन्हाळ्यामुळे वाळलेलं आहे. पण हेच दृश्य जे आहे ना आमच्या दारासमोरचं किंवा आमच्या आजूबाजूचं, तर ते पावसाळ्यामध्ये इतकं छान दिसायचं ना, अक्षरशः खूप करमायचं. पण आता कसं आहे, उन्हाळ्यामुळे सगळीकडचंच गवत वाळतं, त्यामुळे थोडंसं वेगळं वाटतंय. जुने व्हिडिओ ताई तुम्ही पहा, मागच्या 6 महिन्याखालचे, 4 महिन्याखालचे किंवा श्रावण महिन्यातले माझे व्हिडिओ आहेत ते पहा. इतकं प्रसन्न वाटत होतं दारामध्ये, खूप छान. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी ते व्हिडिओ पाहिलेले आहेत बघा.
जर कोणी पाहिलेला नसेल तर मी कम्युनिटी पोस्टला एखादा व्हिडिओ तो टाकेन, तुम्हालासुद्धा खूप आवडेल. आणि इतकं हिरवंगार छान सुंदर असं वातावरण आमच्या दारासमोरचं घराच्या आजूबाजूचं खूप सुंदर होतं आणि खूप करमायचं सुद्धा. तर आता सध्या ते गवत वाळलेलं आहे. पुन्हा पावसाळा चालू झाला की पालवी फुटते, नवीन पानं फुलं जी आहेत ती सगळी बहरतात आणि खूप सुंदर असं नटतं बघा आपलं आजूबाजूचा सगळा परिसर हिरवागार शालू नेसून. तर आज सकाळीच देवाची पूजा करून घेतली, त्यामुळे खूप छान वाटतं बघा. आणि एक भाजी तयार केलेली आहे, एक भाजी करायची राहिलेली आहे आणि गॅसची पूजा करायला घेतलेली आहे. आता स्वयंपाकाला लागलेली आहे मी आणि म्हटलं चला आता कारण मी देवपूजा करायच्या अगोदर भाजी टाकलेली होती आणि देवपूजा केली. कारण 2 भाज्या असल्या डब्याला आणि 2 डबे असतात, तुम्हाला सांगितलेलं आहे की कामावरचे माणसं आहेत त्यांच्यासाठी पण डबा असतो, ह्यांचा पण डबा असतो. 9:30ला डबा देते, त्यामुळे मी देवपूजा करायच्या अगोदरच एक भाजी केली होती. आणि आता मला मटकीची भाजी करायची आहे, मटकीची रस्सा भाजी. तर खूप छान मटकीची रस्सा भाजी समजला खूप आवडते, त्याच्यामुळे मी अगोदर कांदा टोमॅटो जे आहे ते बारीक करून घेते मिक्सरवरती आणि वाटणसुद्धा करून घेते आणि त्यानंतर मला पीठ मळायचं. तर असं माझी लगबगीची सकाळची खूप गडबड असते. इकडे कांदा जो आहे तो मिक्सरमध्ये पटकन वाटून घेतला, त्यानंतर टोमॅटो वाटून घेते आणि सकाळी खूप घाई असते बघा. एका वेळेस मी 2-2, 3-3. आता माझा अलीकडचा गॅस बंद पडला आहे म्हणून बंद पडलेला आहे, कोणाला जायला टाईम पण नाही आणायला. त्यामुळे परवा मी तुम्हाला मटकी भिजू घातलेली दाखवली होती बघा, मी कशा पद्धतीनं मटकी भिजू घातली होती. आणि त्याला फक्त नुसते ह्या भांड्यामध्ये काढून ठेवलं आणि वरती कापड म्हणजे रुमाल झाकला होता. तर मटकीला मोड बघू शकताय तुम्ही किती छान आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं फक्त मी साधे सिंपल ही करते आणि मोड खूप चांगले येतात मटकीला, बांधून ठेवत नाही काही नाही. इकडे भाजी दुसरी तयार झालेली आहे. आता मटकी करायची आहे, तर मटकीमध्ये थोडेसे कच्चे शेंगदाणे पण टाकायचे, जेणेकरून मटकीची भाजी खूप चांगली लागते. दाताखाली एखादा शेंगदाणा आला की खूप चांगला लागतो. आणि मटकी मी अगोदर उकडून घेते हळद मीठ टाकून, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे. घरची मटकी आहे, गावरान घरची, म्हणजे शेजारच्या काकूंकडे विकायला होती, त्यांनी खूप मटकी विकायला आणली होती, आमच्या दुकानामध्ये ठेवली होती. त्यांच्याकडूनच मी 1 किलो मटकी विकत घेतली होती, त्यामुळे त्या मटकीलाच मी पाण्यात टाकून मोड आणत असते. तर खूप छान होते. आणि त्याच्यामध्ये हळद टाकते, मीठ टाकते, थोडेसे शेंगदाणे टाकते आणि ते शेंगदाणे थोडेसे कच्चे, थोडेसे अर्धवट. मटकी पण खूप शिजवायची नाही, अगदी गाळ करायची नाही मटकी कधीही, थोडीशी उकडूनच घ्यायची फक्त नॉर्मल भाजीला ह्या. तर मटकीची रस्सा भाजी कशी करते तुमच्याशी रेसिपीसुद्धा शेअर करते मी, माझ्या टाईल्सनी कशी करते ती. खोबरं मस्त असं भाजून घेतलेलं आहे, खोबरं भाजून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो कच्चं वाटलं तरी चालेल किंवा तुम्ही भाजून वाटलं तरी चालेल. कच्चं जरी वाटलं तरी एवढा काही फरक पडत नाही, कारण आपल्याला नंतर तेलामध्ये ते तळलं जातं त्यामुळे. आणि इकडे मस्त असं आता हा गॅस बंद पडला आहे म्हणून, नाहीतर मी ही तिन्ही गॅस जे आहेत ना त्याच्यावरती स्वयंपाक करायची. तर इकडे समर्थने शेंगदाणे आणून दिले, भाजीमध्ये टाकायला जरा जास्तच आणले, त्यामुळे मी थोडेसे बाजूला ठेवले. आणि इकडं सगळं वाटण जे आहे ते काढून घेते. आता दुसरं वाटण आपलं खोबरं भाजलेलं ते वाटण आणि कोथिंबीर, आलं, लसूण ह्याची थोडीशी पेस्ट. तर हे वाटण टाकले की मटकी खूप छान रस्सा होतो. आणि त्याच्यामध्ये मिसळ मसाला टाकत असते मटकीच्या भाजीमध्ये, खूप चांगलं लागतं. समर्थ फरसाणाबरोबर पण खातो, म्हणजे फरसाण टाकून, म्हणजे थोडक्यात ती मिसळच करून खातो आणि खूप छान पण होती ती भाजी. सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस बघा हा मिक्सर मला खूप साथ देतो, पीठ पण मळलं जातं आणि सगळे वाटण पटापट होऊन पण जातात. तिकडे पाणी घालून वाटण करून घेतलं आणि सगळी वाटणं अगोदर करून घेते, जेणेकरून मग मला नंतर पीठ मळायचं असतं. कारण एकदा जर त्या भांड्यामध्ये पीठ मळून घेतलं मी तर वाटण करता येत नाही, कारण दोन्ही ते भांडं पूर्ण रिकामं करावं लागतं. म्हणून मग मी पीठ नंतर मळते, अगोदर सगळं वाटण बिटून करून घेते. कारण काय होतं, ते भांडं घाण झालं की परत ते धुवून मग त्याला जोडा किंवा हे, कारण ते भांडं काढल्यानंतर हा मिक्सर चालत नाही. दोन्ही भांडी त्याला असली पाहिजे तेव्हा हे मिक्सर चालतं. ह्या मिक्सरचं एक वैशिष्ट्य आहे, हा फूड प्रोसेसर आहे, त्यामुळे त्याचं थोडंसं असं असतं. आता हे पीठ मळायचं भांडं आहे ते त्याला असलं तरच आपलं ते वाटणसुद्धा होतं,
त्यामुळे मी आधी सगळी वाटणं वगैरे करून घेतली आणि त्यानंतर आता मी पीठ मळायला घेतलेलं आहे. आता पुण्याला असताना हे पीठ मळायचं भांडं मी कंटिन्यू वापरायचे, पण आतासुद्धा बघा मला आता सकाळी जास्त डबे असतात, त्यामुळे मग मी आता हे भांड्याचा वापर करते किंवा पीठ आता असंच मळते, ताटात वगैरे पीठ मळत नाही. तर ह्या मिक्सरचा वापर मी जास्त करत नव्हते इकडं गावी आलं तसं, पण आता करायला घेतलेलं आहे. कारण आता मला काम वाढलेलं आहे खूप. डबे जास्त असले की पीठ हे होतं, जास्त लागतं. हाताने पीठ मळा, त्यातनं उशीर होतो. आता हे 5 मिनटात 5 मिनटं पण नाही, एक दीड मिनटामध्ये पीठ मळलं जातं. इकडे चालू करून थोडंसं तेल टाकलं, मीठ टाकलं आणि चालू बंद करत करत पीठ मळायचं आणि लागल तसं पाणी टाकायचं. खूप छान असं मस्त पीठ मळलं जातं आणि हाताने मळल्यापेक्षा इतकं सुंदर पीठ मळतं ना की, आणि लगेच आपण चपात्या पण करू शकतो ह्या पिठाच्या. ह्याचं एक एवढं हे आहे, मऊ होतं खूप छान असं. लगेच तेलाचा हात घेऊन आपण बाजूला काढलं की खूप मऊ होतं हे पीठ. तर अशा पद्धतीनं मी ह्याच्यामध्ये पीठ मळते आणि खूप माझं काम हलकं होतं बघा. आणि माझी सकाळची देवपूजा झालेली आहे. तर इकडे बघू शकताय धूर जो आहे तो खिडकीतनं, अगरबत्तीचा धूर जो आहे तो खिडकीकडे कसा चाललेला आहे बघू शकताय. इकडे समर्थला चहा केलेला आहे, त्याच्याबरोबर थोडासा मी पण घेते आणि चहा पेत आपलं मस्त आपलं काम होऊन जातं माझं पटकन. इकडे भाजी करायला घेतलेली आहे बघा. आता मी मटकीची भाजी कशा पद्धतीनं टाकते फोडणी हे तुम्हाला दाखवते. माझी स्वयंपाक करण्याची पद्धत पण अगदी साधी सिंपल असते. झटपट आणि पटकन होणारं काम जे आहे ते मला खूप आवडतं आणि चव पण खूप असावी आणि झटपट पण व्हावं. तर ह्यासाठी बघा मी इकडे कांदा टोमॅटो जे आहे ते आधी बारीक करून घेतलं होतं. 2 चमचे तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं तडतडू दिलं आणि त्यानंतर बघा त्या तेलामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदासुद्धा मी मिक्सरमधून बारीकच करून घेतला, कारण चिरलेला कांदा मटकीच्या भाजीमध्ये चांगला लागत नाही. मी कधीही मिक्सरमधून बारीकच करून घेते कांदा. इकडे मिसळ मसाला जो आहे तो एक घेतलेला आहे आपल्या दुकानातलाच आणि लाल मिरची पावडर एक घेतलेली आहे. आता माझा मिरचीचा डबा तुम्हाला दिसत असेल रिकामा झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये मिरची पावडर काढली होती, त्यानंतर आता आई येईल त्यावेळेस मिरची पावडर काढत असते मी, कारण मिरचीचं आणि मला अजिबात जमत नाही. मिरचीचं काम जे आहे ते मी कधीच करत नाही. मी मसाला पण स्वतः कधी करत नाही, आईच मला मसाला करते. म्हणजे आई इथं आल्यानंतर आम्ही मसाला करतो. तर असं असतं. मग वर्षभर टिकतो मला मसाला. दोन्ही मसाले म्हणजे लाल तिखट पण आणि काळं तिखट पण आईच करून देते. इथं आले की सगळा मसाला आणायचा आणि आई करून देते मग मस्तपैकी. मग वर्षभर जातो मसाला. तर त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे, वाटण जे केलेलं आहे थोडंसं टोमॅटो हे झालं की वाटण टाकलं. वाटण पण सगळं मस्त असं परतू दिलं आणि कुठलेही भाज्या असू द्या बघा, तेल सुटेपर्यंत जर आपण मसाले भाजले तर चांगली तरी येते भाजीला. अगदी तेल तुम्ही थोडंसं जरी कमी टाकलं तरी चालतं, पण खूप छान मसाल्याला काय म्हणतात ते भाजीला तरी येते. इकडे आमचा गावाकडचा सोलापुरी काळा मसालासुद्धा टाकलेला आहे भाजीमध्ये आणि मिसळ मसाला टाकलेला आहे. आपली तरी येण्यासाठी जी लाल मिरची पावडर आहे ती नाही टाके शक्यतो, पण कधीतरी एखाद्या दिवशी टाकते, जेणेकरून कमी तिखट असावं आणि तरी जास्त असावी यासाठी टाकत असते. कारण आमचा काळा मसाला खूप तिखट असतो, तो थोडा टाकायचा आणि तरी येण्यासाठी दुसरा मसाला टाकायचा. तर असं असतं माझं. म्हणजे कधीतरी अशा समर्थला अशा चटक-मटक भाज्या आवडतात, पण जास्त तिखट पण आवडत नाहीत त्याच्यामुळे. तरी आवडते पण तिखट नसावी असं वाटतं त्याला. आणि जी मटकी आपण उकडून घेतली होती, म्हणजे फक्त उकडून घेतली होती ती मटकी आहे ना त्याच्यामध्ये टाकली. अगदी थोड्या ह्याच्यामध्ये मटकी म्हणजे शिजवून घेतली होती ती, पाण्यासकट मी मटकी त्याच्यात टाकली. आता ते थोडंसं गरम हे होऊ द्यायचं, म्हणजे थोडंसं हे होऊ द्यायचं. त्यानंतर मग गरम उकळलेलं पाणी जे आहे ते भाजीत टाकायचं. कधीही पाणी भाजीमध्ये गार पाणी कधी टाकायचं नाही डायरेक्ट, कारण काय होतं जर गार पाणी टाकलं आपण भाजीमध्ये तर भाजीची चव जाते. कुठली पण भाजी असू द्या, पातळ भाजी, रस्सा भाजी असेल ना तर त्याच्यामध्ये उकळतं गरम पाणीच भाजीमध्ये टाकायचं, जेणेकरून भाजीला चव चांगली येते. आणि जर आपण गार पाणी जर आपण भाजीमध्ये टाकलं तर भाजी अशी चवदार लागत नाही. का कुणास ठाऊक, पण असं पूर्वीपासूनच बघा ते भाजी चवच लागत नाही असं म्हणतात. आणि खरंच आहे बघा, आपण गरम पाण्याची आणि गार पाण्याची दोन्ही करून बघा. तर इकडे बघा पीठ आत्ताच मळलं होतं जस्ट, भाजी फक्त फोडणी टाकली त्याच्यावरती. तर इतकं मऊ मस्त असं पीठ झालेलं आहे आणि असं पीठ चपात्या पण खूप चांगल्या होतात. तर जास्त म्हणून ह्या भांड्यात पीठ मळण्याचा एक फायदा आहे की पटकन जर आपल्याला गडबड असेल तर डबासुद्धा पटकन करायचा असेल तर खूप लवकर होतं. आता हे भांडं स्वयंपाक होईपर्यंत भिजतं आणि इकडे मटकी पण छान अशी मस्त शिजलेली आहे, बघू शकताय तुम्ही. कलर खूप चांगला आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी हे गरम केलेलं पाणी टाकून देते
आणि जेवढी आपल्याला पाहिजे तेवढी भाजी करते. आणि आता आम्हाला भाजी जास्त लागते कारण डबे 2 आहेत, फुल डबे द्यावे लागतात. आणि तुम्ही म्हणसाल मी मेस वगैरे चालवते का काय, तर नाही ताईंनो, हे डबे फ्रीमध्ये आहेत. आपण कुठलंही प्रकारचं 1 रुपयाही त्या कामगारांकडून घेत नाही, ते काम आपल्याकडंच करतात. पण त्यांच्याकडून आपण 1 रुपयासुद्धा मेसचा किंवा कशाचा घेत नाही. आपण असंच फ्रीमध्ये हे डबे देतो आहे, कारण आपल्याकडं काम करतात आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यामुळे मी कोणाकडूनही 1 रुपयासुद्धा घेत नाही. माझ्या सहकुशीनं मला जमतं आणि मला इतकं काम असतं तेवढ्या मटीतनं पण मी हे डबे करते ताईंनो. 2 जेंट्स होते अगोदर, आता एकाचाच आहे आणि मिस्टरांचा एकाचा असेल. पण 3 जेंट्स होते अगोदर, म्हणजे तिघांचे डबे मी देत होते मागचे 3 महिने 3-3.5 महिने झाले 3 डबे मी रोज देत होते. आणि तेवढं मला काम सकाळी तुम्ही बघतच असाल घरामध्ये आमचं काम किती असतं आणि डब्बा मला स्वयंपाक किती असतो. तर रोजचं असे मला 3 डबे द्यावे लागत होते. आता ते 2 जण आहेत ते पुण्याला गेले, त्यातले 1 जणच राहिलेला आहे कामावरचा कामगार. तसे कामगार भरपूर आहेत, पण जे बाहेरनं हे आलेले आहेत ना, आता हे ह्याचे आहेत ते कामगार, काय म्हणतात, बंगालचे आहेत. तर तिकडचे आहेत, त्यामुळं त्यांना म्हणजे इकडचं ते फक्त भातच बनवतात, भात आणि त्यांच्या भाज्या असतात आणि चपात्या वगैरे नसतात. त्यामुळे मग मी फुल डबा देते, म्हणजे जे आपल्याकडं भाजी बनलेली आहे मिस्टरांना तीच भाजी, मग त्या 2 भाज्या असतात माझ्या आणि चपात्या असतात. अशा 10-11 चपात्या, 2 भाज्या अशा सकाळचं असतं बघा. आणि हे रोजचं आहे, रोज मी एवढं करते. आणि अन्नदान केलेलं कधीही चांगलं असतं, मला हे म्हणतात नेहमी, आपल्याला काहीच कमी पडणार नाही. त्यामुळे कधीही कंटाळा न करता, एवढंच की मला सकाळी लवकर होत नाही, कारण मला सकाळी पण माझ्या पूजा असतात, हे सगळं असतं. त्यामुळे मग मी त्यांना डबा नंतर देत असते. समर्थ असला तर समर्थपाशी देते, नाहीतर ते येतात. तर अशा पद्धतीनं असतं. पण मी काही मेस वगैरे चालवत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की मेस चालवतात का ताई? मेस काही चालवत नाही, पण हे सगळं फ्रीमधलं आहे. म्हणजे असंच देते. म्हणजे आपल्या मनाची इच्छा. आणि माझ्या मिस्टरांचं नेहमीचं एक वाक्य असतं, आपल्याला देवानी काहीच कमी केलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा करणार नाही. त्यामुळे हे डबे जे आहेत ते मी असेच देते. त्यामुळे मला सकाळी जास्त काम पडतो ताईंनो, कारण डबा म्हणजे जास्त चपात्या, जास्त भाजी, 2 भाज्या, त्यानंतर मग आता भांडेसुद्धा डबलच पडतात. सकाळची माझी खूप भांडे असतात. इकडे डबे भरून घेतले, चपात्या राहिलेल्या, भाजी राहिलेली जी आहे ते सगळं आपलं हे करून घेतलं. आणि आमच्या पण चपात्या डब्यामध्ये भरून ठेवल्या आणि त्यांचे पण डबे वगैरे भरून दिले. आणि भांडे दाखवते तुम्हाला किती पडलेले आहेत. भांडे भरपूर पडतात मला. तर चपात्या मी थोड्याशा थंड झाल्यानंतरच डब्यात ठेवते, कारण आता उन्हाळा आहे, घामेजल्यावर बी खराब होतात. आणि थंड झाले की ठेवल्या की दुपारी जेवणाला पण चांगल्या मस्त राहतात. इकडे डबा आणि भाजी जी आहे ती सगळं काढलं. आता सगळं आवरावरी इथून पुढे असते बघा माझी. आता ही 9:30ची वेळ आहे. इथून पुढे त्यानंतर बघा मला बाकीचं किचन वाटा आवरायचा, भांडी घासायची, ही सगळी कामं असतात मला. पहिलं मी किचन आवरते, भांडी वगैरे सगळी घासून पालती घातलेली आहेत इथंच. आणि त्यानंतर मिक्सरचं भांडं पण घातलेलं आहे. सगळी भांडी घासून जाळीमध्ये भरत असते. जाळी रिकामी नव्हती, सकाळी ठेवलेली होती जाळीमध्ये भांडी. आणि मला भांडी खूप म्हणजे खूप पडतात बघा. मला ह्याच कामाचा वैताग येतो अक्षरशः. स्वयंपाक जास्त असला की भांडी पण जास्त पडतात ताईंनो. आणि एवढं काम मला सकाळी असतं, एकटी मॅनेज करते. 3-3 डबे, आमचं घरातलं स्वयंपाक, त्यानंतर हे यूट्यूब चॅनल, हे सगळं म्हणजे आहे ते. सकाळी मला पहाटे उठलं तरच मला हे सगळं मॅनेज होतं. आणि तरीसुद्धा एवढ्या पहाटे उठूनसुद्धा बघा माझं हे काम 12 वाजेपर्यंत रोज नित्यनेमाने चालतं, 12पर्यंत चालतं. तर इकडे गॅससुद्धा घासून घेतला. आणि रोजचं बघा आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम गॅस घासावा लागतो, कारण तुम्ही बघितलंच ना आता डबा एवढा केलेला होता, त्यामुळे गॅसची अवस्था कशी झाली होती. आता हे सगळं किचन टापटीप झालं. त्यानंतर आता किचन स्वच्छ पुसून घेते आणि त्यानंतर बाहेर जात असते. बाहेरची झाडलोट असते, त्यानंतर बरीच बाहेर पण कामं असतात आपल्याला. तर माझी बाहेरची कामं पण होऊन जातात. एकदा बाहेर गेले की बाहेर 1-1.5 तास लागतो. कपडे, झाडांना पाणी घालायचं, बाहेरचं झाडायचं. तर असं असतं माझं रुटीन, रोजचं 12 वाजेपर्यंत रुटीन. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर, श्री स्वामी समर्थ.